हाय गाईज, कशा आहात? बरे आहात का? चला, आता होत आहे 8:30 वाजून गेले. आता माझा चालू झाला स्वयंपाकाचा टाईम. हे बघा, कुकर लावली आहे. इथं डाळीला कुकर लावला आहे. यात टमाटर चटणी केली आहे. मी आता आहे चपाती. आता करायचं आहे मला वरण भात फक्त, कारण की ऑलरेडी मी दुपारी टमाटर चटणी आणखीन चपाती वगैरे केली होती. म्हणलं आता मग ब्लॉग घ्यायचा आहे, तर की हॉलमध्ये नेहमी मी बसून ब्लॉग घेत असते सोफ्यावर. पण आता तिथं माझे मिस्टर झोपलेत. मग तिथं कसं मिस्टर झोपलेत तर तिकडं आपल्याला बोलता येत नाही ना, आवाज होतो, आपल्याला बोलावं लागतं. मग ते मिस्टरला डिस्टर्ब होतो, झोपलेले आहेत ते. आणि टी व्हीसुद्धा चालू आहे, त्याचासुद्धा लाऊडस्पीकर थोडंसं स्लो आहे. तुम्हाला येत असेल थोडासा आवाज. सिरियल चालू आहे टी व्हीवर. मग आता मी इथं कुकर लावलं आहे डाळीला. म्हणलं आता ब्लॉग घ्यावं. आता आपला ब्लॉग टाईम चालू झाला. त्याच्यासाठी आता बघा, आता कुकर शिट्टीसुद्धा होईल. ते काय किती मी कुकरचं वायर बसून आणलं तरी मी नाही का, किती थोडं पाणी टाकलं तरी ते त्यातून पाणी जात असतं. म्हणून तर थांबावं लागतं कुकर, नाही तर ते पुरं असं गॅसवर असं पाणी पडतं ना. मग त्या ह्याच्यामध्ये जातं ते कॉईलमध्ये गॅसच्या आहे ना शेगडी त्याच्यामुळे इकडं थांबले. म्हणलं आज बसून नको, म्हणलं आज किचनमध्येच आपला ब्लॉग बनवू. बाकी कसं चाललं आहे? तुमचं झालं का स्वयंपाक वगैरे? आम्ही दोघे असल्यामुळं मी संध्याकाळचा टाईम माझा फिक्सच आहे. 8-8:30च्या नंतरच मी स्वयंपाकाला बसत असते, कारण की लवकर केलं तरी बी स्वयंपाकाचा टायमिंग तोच आहे 10:30-11. म्हणून म्हणलं आता 8:30 होऊन गेले, कुकर लावावरला आणि वरण भातच करायचं आहे. आज आमच्याकडे पाणी येतं, कारण आमच्याकडे पाणी 1 दिवसाआड येतं ना पुण्यामध्ये. परवा आलेलं, काल आलं नाही, आज पाणी येणार. आज आहे गुरुवार. आता बघू, आता थोड्या वेळानं 9-9:30ला असं पाणी ते भरायचं आहे मला. म्हणून तोपर्यंत वेळ आहे, डाळ शिजूपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. 15-20 मिनिट तोपर्यंत ब्लॉग घ्यावं काढून. मग तुम्हाला कसं वाटलं? काल मी भांडे घासायले व्हिडिओ काढलेला, कारण की नेहमी बसूनच ब्लॉग घेतले, तिथल्या गोष्टी करायचे. म्हणून म्हणलं किचनमध्ये काल भांडे घासत होते मी, थोडेच भांडे होते. मग ते ब्लॉग टाकलेला मी काल, फुल व्हिडिओला बी आणि शॉर्ट व्हिडिओला बी टाकलेला. कसं वाटला तुम्हाला ते भांडे घासायचं? कारण की मला भांडे खूप म्हणजे नाही का, असं साबणापेक्षा कसं गावाकडं आपल्या इकडं चूल माहिती आहे ना, शेगडीतली राख, गौरीची राख, आणखीन असे लाकडाची राख असते ना कोळशाची, मस्त वाटतात. त्यात थोडंसं निरमा टाकून ते आपण भांडे वगैरे घासायला खूप मस्त वाटतं. गावाकडं असताना मी घासायचे आमच्या कर्नाटकाला. मग आता कसं आपण बेसिनमध्येच घासतो उभारूनच, बसून घासायला मला जास्त आवडतं उभारूनपेक्षा. काल मग मी पटापटा थोडे होते भांडे, म्हणून काय काढावं ब्लॉग म्हणून काय समजा, म्हणून मी भांडे घासायला ब्लॉग काढला काल आणि तोच अपलोड केला. चला, आता माझं इथं डाळ शिजती. आता डाळ शिजून झाली की वरणाला फोडणी द्यायची आणि त्यातच थोडासा भात लावायचा दोघांनी पुरतं, कारण की आम्ही दोघंच आहे ना त्याच्यासाठी. मग दुपारची ते चटणी आणि चपाती झालं. मग जास्त काय एवढं काय करायचं नाही. आता सध्या तर जास्त श्रावण चालू आहे. आता गणपती बाप्पा येऊन जाईपर्यंत आपण काय तर तसं काय करणार नाही, नॉनव्हेज वगैरे काय बनत नाही आपल्या घरामध्ये. त्याच्यासाठी वरण भात व्हेजिटेबलच जास्त आवडतं मला, भाजी बनवायला. बाकी कसं वाटतं तुम्हाला माझे ब्लॉग? मला नक्की नाही का फुल व्हिडिओला, आता शॉर्ट व्हिडिओला तर मला कमेंट वगैरे शेअर वगैरे माझे व्हिडिओ करतात आणि लाईक वगैरे बी येते शॉर्ट व्हिडिओला. तसंच प्लीज मी तुम्हाला सर्वांना म्हणते, तर ते आत्ता माझी स्टार्टिंग आहे, मी नवीन ब्लॉग चालू केलेला आहे. तरी मी माझ्या आत्ता सध्या जस्ट तर माझे सबस्क्रायबर 87 झालेत. तुमच्या आशीर्वादाने, ज्यांना माझे ब्लॉग आवडते त्यांच्यामुळे, तुमच्या यूट्यूब फॅमिलीमुळे. आत्ता तर मी 2 महिने झाले मी चालू केलेलं आहे. 87 तर माझे सबस्क्रायबर आहेत. तर आता असं माझा इच्छा आहे की माझ्या फुल ब्लॉगलासुद्धा, फुल व्हिडिओलासुद्धा सपोर्ट करत असतील. ज्यांना माझे फुल व्हिडिओसुद्धा बघायला आवडत असतात, नक्की मला कमेंट करत जावा आणि लाईक करत जावा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करत जावा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट करून माझ्या चॅनलला, राणी शिंदे या चॅनलला मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आज माझा किचनमधला व्हिडिओ, नक्की सांगा. आता डाळ शिजत आहे. आता बघू आपण भेटतो ना. हे बघा माझ्या मागं दिसतंय का तुम्हाला मनी प्लांट? किती छान आहे ना, खूप असं वाढ चालली आहे. एक माझ्या अंगणामध्ये सुद्धा आहे ना, ते दिसतंय. कसं वाटलं मला मनी प्लांट तुम्हाला नक्कीच सांगा. भेटूया असंच आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत सगळे खुश राहा, स्वस्त राहा.
काळजी घ्या आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला उद्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट